तर भावांनो 15 जुलैच्या अपडेटमुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक युट्यूबरला टेन्शन आलेलं दिसत आहे। ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल की 15 जुलैचे अपडेट ऐकून आपलं सीट डोकं उठलं होतं, कारण यानंतर आपण युट्यूबवर काम करू शकाल का, एआय टाइप मधील व्हिडिओ आपल्याला जास्त त्रास देत होते। पण भावांनो, जे पण युट्यूबर यानंतर युट्यूबवर येणार आहेत त्यांनी कोणत्या कॅटेगरीवर व्हिडिओ बनविले पाहिजे। ज्या पद्धतीने तुम्हाला माहित आहे की YouTube प्रत्येक वेळेस एक नवीन अपडेट काढत असतो। प्रत्येक वेळेस काय दर आठवड्याला आपल्याला 4-5 तरी नवीन अपडेट इथं पाहायलाच मिळत आहेत। पण भावांनो, असे काही अपडेट आहेत की ज्या अपडेटमुळे आज पण जे पहिले अपडेट होते ते अपडेट्स आहेत आपल्याला आज लागू आहेत। पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की 15 जुलै नंतर जे याआधी तुम्ही पाहिलं असेल की एआय टाइप व्हिडिओ, फेसलेस चॅनल व्हिडिओ आणि सेम बॅकग्राऊंडचे व्हिडिओ आपल्याला YouTube ना आपल्या YouTube वरून डिलीट केलेले पाहायला मिळत आहेत। आणि या 15 जुलै नंतर आपल्याला ही पूर्ण व्हिडिओ इथे डिलीट झालेले पाहायला मिळणार आहेत। पण भावांनो, यानंतर जर तुम्हाला युट्यूबवर येऊन काम करायचं आणि युट्यूबवर आल्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीवर व्हिडिओ बनवायचं हे पण समजलं पाहिजे। आता व्हिडिओ तर तुम्हाला बनवायचे बरोबर आहे का नाही। उठलं की सुटलं आपण काय करतो, एक मूवी घेतो, मूवीची क्लिप उचलतो आणि ते आपण डायरेक्ट काय करतो, कॉपी पेस्ट करून सोडून देतो। पण तसं करण्याऐवजी आता काय करायचं, तर स्वतः आपला फेस दाखवून आपले YouTube चॅनल चालू करायचं। जर या आधी तुम्ही पाहिलं असेल की जो पण युट्यूबर आहे ना, तो ज्यावेळेस फेस रिव्हील करतो ना त्यानंतर जी गोष्टी घडतात आणि फेस न दाखवलेले YouTube चॅनलवर तुम्ही पाहू शकता। आता फेस नसलेले जे YouTube चॅनल आहेत, जसे फेसलेस चॅनल आहेत, ते तुम्ही पाहिले असेल की या अपडेटमुळे आपल्याला आज ती YouTube चॅनल आपल्याला बंद करावे लागत आहेत। ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत, एज्युकेशन आहे, स्पोर्ट्स रिलेटेड आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे। प्रत्येक कॅटेगरीवर तुम्ही काय करू शकता, एक व्हिडिओ बनवू शकता। बनवू शकत ना का, आपल्यामध्ये जी कला आहे तो तुम्ही दाखवायला शिका। ज्या पद्धतीने आपण युट्यूबवर येऊन युट्यूबर बनायचं स्वप्न पाहताना ते आपलं फेस दाखवल्याशिवाय होणार नाही। आणि भावना, जर तुम्हाला खरंच युट्यूबर बनायचं ना, तर सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, आपलं फेस सुरुवातीला तुमच्या फेसला तुम्हाला समोर आणावंच लागणार आहे। जर तुम्ही फेसच रिव्हील केला नसेल तर खरंच सांगतो तुम्ही युट्यूबर बनू शकणार नाही आणि तुम्ही युट्यूबर बनायचं स्वप्न सोडून द्या। जर खरंच तुम्हाला युट्यूबर बनायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला कॅमेरा समोर यावंच लागणार आहे। डायरेक्ट आपण व्हिडिओ बनवू शकणार नाही आणि आपलं स्वप्न जी की पहिल्याच व्हिडिओ मध्ये आपल्याला 1000, 2000, 10000 आपले व्ह्यूज यावे असं तर होणार नाही ना भावांनो। सुरुवात 1 ते 10 पासूनच होणार आहे, कारण सुरुवातीलाच तुम्हाला लाख व्ह्यूज तर येणार नाहीत। पण जसं तुम्ही तुमचा 100% देण्याचा प्रयत्न करताल ना, त्याच पद्धतीने तुम्हाला युट्यूबवर जी युट्यूबची मजा आहे ना, युट्यूबवर काम करायची जी मजा आहे ना, ती येत राहणार आणि त्यानंतर तुम्ही तुमचं युट्यूबर बनायचं स्वप्न पूर्ण करू शकणार। खरंच भावांनो, जर फेसच तुम्ही दाखवित नसाल तर तुम्ही युट्यूबर बनू शकणार नाहीत। कारण तुम्ही पाहिलं असेल की ह्या अपडेटमुळे आज प्रत्येक जण टेन्शन मध्ये, जो फेसलेस चॅनल बनवतो, जो फक्त शेरोशायऱ्यात टाकून आपलं YouTube चॅनल चालवतो ना, तो आज आपल्याला इथं त्रस्त पाहायला मिळत आहे। आणि खरंच भावांनो, जर तुम्हाला युट्यूबर बनायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला आपला फेस दाखवा लागणार आणि तुमची जी कॅटेगरी आहे, तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये आवड आहे, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, त्या कॅटेगरीवर तुम्ही युट्यूबवर येऊन व्हिडिओ बनवू शकाल। आणि खरंच भावांनो, या अपडेट येतात आणि जातात भावांनो, तसं काहीच नाही। फक्त एकच की, आणि कधीच आपण युट्यूबचे नियम मोडायचे नाहीत। जर युट्यूबचे नियम मोडले तर तुमचं चॅनल इथं आपल्याला डेड होताना दिसणारच। आणि भावांनो, जर तुम्हाला खरंच एक सक्सेसफुल युट्यूबर बनायचं असेल तर फक्त युट्यूबचे नियम पाळा, फॉलो करा आणि आपला फेस दाखवायला शिका। जर फेसच नाही दाखवला तर तुम्ही युट्यूबर बनू शकणार नाही। आणि भावांनो, ही माझी गोष्ट फक्त लक्षात ठेवा। या आधी मनोज डे सरांनी सांगितलं होतं की सुरुवातीला आपण फेस दाखवा, फेस दाखवल्याशिवाय आपण युट्यूबर काम करू शकणार नाही। आणि भावांनो, ही केलं तरच तुम्ही एक सक्सेसफुल युट्यूबर बनू शकाल।